नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. अशातच कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा होणार आहे. पण ही निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचनेद्वारे होणार आहे. आता ही बहुसदस्यीय प्रभाग रचना नागरिकांपर्यंत कितपत पोहोचलेली आहे याचाच आढावा आपण घेतोय. त्यासाठी आपण नागरिकांशी बातचीत करणार आहे. मला सांगा, बहुसदस्यीय प्रभाग रचनेबद्दल काही माहिती आहे तुम्हाला? तशी काही कल्पना नाही, पण विचार केला तर एक प्रभाग हा नागरिकांसाठी किंवा स्वच्छता किंवा आपण करू हे करण्यासाठी योग्य आहे. 4 प्रभाग झाले. समजा आपला लोकल सोडून आपण दुसऱ्या प्रभागात नगरसेवक कसं जाणार, कसं पोचणार? एक सदस्य कशी होती की आपल्या आरोग्यातली आपल्या भागाचं स्वच्छता किंवा लक्ष देण्यापुरती होती. 4 प्रभाग म्हणजे कसं होणार? शेवटी ज्या भागातला एक नागरिक आहे तो त्या भागातला याच्याकडे जाऊ शकत नाही. शेवटी आपल्या स्वच्छतेसाठी कसं एक भाग मर्यादित राहू शकतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा फायदा होणार नाही आहे? बहुसदस्य होणार हा कुणासाठी होणार? पक्षासाठी होणार आहे. लोकांसाठी हा त्याचा फायदा काय होणार आहे? मर्यादित जर एक सदस्य असतील तर आपल्या मर्यादित राहतो की या तेवढी मर्यादित राहतो. एक नगरसेवक राहू शकतो, स्वच्छता वगैरे सगळं लक्ष देऊ शकतो. 4 प्रभाग म्हणजे हे पक्षासाठीच झाले ना इलेक्शन. पण बघा, अगोदर पण एका प्रभागात एकच नगरसेवक असायचा, तेव्हाही इतका फायदा झाला नाही. पण ह्या 4चा वाटतो का तुम्हाला फायदा होईल? आता कसं आहे, एक सदस्य असताना झाला, पण कसं असते आपला विरोधकच जर आला निवडून तर तो होऊ शकतो. म्हणजे काही काही ठिकाणी तसा प्रॉब्लेम होऊ शकतो, नाही असं नाही. पण आता 4 बरोबर कसं आहे, पक्षाचं यावर अवलंबून आहे. समजा जर 4ही पक्षाचे उमेदवार एका जरा निवडून आले तर ते फायदाच आहे, चांगलं लक्ष देऊ शकतील पक्षाच्या दृष्टिकोनातून. तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही कुठल्या इथेच राहिला आहे? इथं स्थानिकच आहे. हे आता एक प्रभाग क्रमांक हा ज्या उहित होता तेव्हा एका नगरसेवकाची मक्तेदारी असायची किंवा त्याचं काम एक योग्य असायचं. प्रतिस्पर्धीला म्हणजे दुसऱ्या विरोधकाला काम करायची सुविधा नसायची. आता प्रभाग 4 असल्याकारणानं तो 4ही भागात कुठलाही काम करू शकतो. हा एक त्याचा एक फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट की पक्षाच्या पॅनलवरच इलेक्शन होणार, वैयक्तिक ह्याच्यावर इलेक्शन होऊ शकत नाही. कारण त्याची मॅनपॉवर पाहिजे, त्याच्या भागातला विकास पाहिजे, सगळंच ते आलं त्याच्याबरोबर. कारण काय झालं आहे, पहिल्यांदाच ही कोल्हापुरामध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आलेली आहे. ही संपूर्णपणे तुमच्यापर्यंत आलेली आहे का? काय प्रोसेस आहे, मला जर तुमच्याकडून ऐकायचं आहे. काय असणार आहे प्रभाग? हे बघायला गेलं तर आता महिलांना ह्या प्रत्येक प्रभागात 2 महिला 2 जेंट्स असं आरक्षण पडले जाईल. त्यानंतर ज्या भागात BCचा भाग जर असेल तर तिथं BC आणि BC मिळून पडू शकते. आणि ह्या ह्याच्यात जनरली ह्याच्यात बघायला गेलं तर 2 जेंट्समध्ये एक OBC होऊ शकतो, एक जेंट्स होऊ शकतो, 2 लेडीज ओपन होऊ शकतात किंवा एक OBC लेडीज होऊ शकेल, एक ओपन लेडीज होऊ शकेल आणि 2 जेंट्स ओपन होऊ शकतात. नक्कीच. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? होणार की फायदा हा होणार. खरं एवढंच की त्याला मर्यादा येणार आहेत आता, की बाबा या भागात आपल्याला थोडं काम करायचं आहे, त्या भागात आपल्याला नवीन भागात आपल्याला काम करायचं आहे. त्यामुळे त्याला निधी त्या पद्धतीनं त्याला ओढून आणायला लागणार आहे. आता पहिलं कसं होत होतं, मर्यादित भाग असल्याकारणानं तो भागात निधी आणून काम करू शकत होता, स्वच्छता करू शकत होता. आता त्याला मर्यादा वाढलेली आहे. एवढंच. मला सांगा, किती वेळा आत्तापर्यंत वोटिंग केलं आहे तुम्ही? मी 7-8 वेळा केली. 8 वेळा. आता पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग रचना आलेली आहे, याबद्दल काही माहिती आहे तुम्हाला? नाही, ही चुकीचं आहे. हो, एक प्रभाग बरोबर आहे. एका प्रभागात 4 नगरसेवक कसं काम करणार सांगा? म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला आधी एकच नगरसेवक निवडून द्यायचा होता, आता 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. एक नगरसेवक कधी पण चांगला, कामं होणार, हक्कानं माणूस जाणार. 4 नगरसेवक कसं होणार? आणि आता माणूस निवडून आला तर त्याला माणसं किती जाणार आणि याला खरं झेपल काय येऊ? आता माणसं मत न म्हणतात, पैसे दे म्हणतात. तुम्ही तिथं जाऊन काय करताय काय नाही ते माहीत नाही, खरं पैसे दे असं म्हणणार माणसं. हो, पण असंही होतं की अगोदर एक नगरसेवक होता, तेव्हा पण काय कामं झाली आहेत की नाही झाली आहेत? काय वाटतं? ज्या लोकांनी कामं केली त्या लोकांनी कामं केली. आता मोदी निवडून आल्यापासून रस्त्याची दुर्दशा बघितला काय? आणि कोण प्रमुख मुख्यमंत्री आला की तेवढं डबरं मुजवायचं. आणि आता साधं सर्वसामान्य माणूस त्या डबऱ्यातून जाणार, कंबर बाद, हात बाद, पाय बाद, आणि हे आले की तेवढं पॅचेस बघितला ना समोर.
मग हे काय बरोबर नाही ते. हिने आपल्या सोयीस्कर काम केले हो. भाजपची लोक जास्त निवडून यायला पाहिजे ह्यासाठी यांचं काम आहे. बाम नाही तो ही. त्यामुळं काय अवघड आहे ती. म्हणजे 4 सदस्य असतील तर त्याचा फायदा होणार नाही असं वाटतं तुम्हाला? नाही आणि कुणाची आघाडी होणार? तळ्यात मळ्यात होणार हो. सांगा की आता शिंदे शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस परत असं होणार होते. ते कसं होणार निवडून? आणि एवढ्या लोक मतदान कसं करणार? बँकेचे पॅनेज टाईप काम करून टाकले होते. मग तुमचा म्हणजे 4 सदस्य तुम्हाला नकोच आहेत की एक सदस्य होतं तेच? एक चांगला आहे, एक चांगला आहे. एक म्हणजे कसं माणूस आपला हक्कानं जाते होते आडं. आता 4 जण म्हणलं कसं त्यांना पण अवघडच आहे ना. आता एवढा मोठा पॅचेस दिला आहे तिने. हो मिरजगड, टिकटी, यादवनगर, डोंबारवाडा इकडं असं माणूस फिरल काय? तंगडं मोडाचं काम आहे फिरून. आणि रस्ते बघा काय कामं केल्यात. काय नाही हो, काय करत नाहीत ती. नुसतं इलेक्शन आलं की यायचं, वरनं सांगणार माझा माणूस आहे, तुझा माणूस आहे, बसा बोंबलत निवडून आल्यावर. बरं, मला एक असं कुठलंही काम सांगा की नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यांनी पहिलं काम हे महत्त्वाचं केलंच पाहिजे असं कुठलं काम आहे? आता त्या नगरसेवकाची माहिती असते हो. त्यांचं काम काय? तुम्ही नागरिक म्हणून सांगा ना. सांगतो की मला निवडून अहो बघा, आता तुम्ही माझी मुलाखत घ्यायला बरोबर आहे. तुम्ही आता कुठनं आला? इकडनं आला का तिकडनं आला? मग तुम्हाला रस्त्यात डबरं आवडलं का? सगळं प्लेन काचवूनच आला. मग किती डबरं आहेत राव. बघा जरा गटारी बघा, ते नालं बघा, त्या मुतेरं जाऊन या जरा, तिथं कॅमेरा मारा. म्हणजे त्या लोकांना कळू दे सगळ्या जनतेला की स्वच्छता आहे ती. नुसता पगार घ्यायचं, काम कोण करते, आंधळं दळते आणि कुत्रपीठ खाते असं काम चालू झाली ती. त्यामुळे काय उपयोग नाही. एक नगरसेवक चांगला. आता आम्ही इथं राहतो आहे, आम्ही हे माणूस म्हणणार चांगला, हे आमचा माणूस आहे चांगला, हे निवडून येऊन ते म्हणणारो आम्ही. की त्या कोपऱ्यातला माणूस निवडून येऊन त्या 10 वेळा जायचं, साहेब आहेत काय ते असतो झोपल्याला, बाहेर गेलेत म्हणून सांगितलं काय करणार माणूस? गरीब माणूस काय करणार? त्याच्यापेक्षा आपली जवळची माणसं का म्हणतात आपल्या भागातला नगरसेवक पाहिजे. आता आमच्या भागातला नगरसेवक 2000 मतं पडलं तर निवडून येणार. आता ह्यो भाग 8 किती हजार आहे? 26,000 मताचा भाग आहे. मग तसं चालेल का? हे आपल्या सोयीस्करप्रमाणे काम केले तिने. त्यामुळे जे काय आपल्याला काय मान्य नाही. एक नगरसेवक ठीक आहे. आता लोकांना कळणार नाही ते मतदान कसं करायचं. तिने पहिलं सांगायला पाहिजे मतदान असं करा म्हणून. नाही एका ह्याच्यात मशीनमध्ये सगळी नावं घातले तर येलबडणार माणसं हो. OBC वेगळा, ओपन गट वेगळा असं ते करायला पाहिजे तिने. बरोबर आहे का नाही? ते काय तिने केलं तर ठीक आहे हो. ही जी साखळी पद्धत केली ही साखळी पद्धत चुकीची आहे. एक नगरसेवक होता तेव्हा माणसं काम करणार नाही. एक नगरसेवक सगळीकडे भागात. हे तुमचे 4 नगरसेवक केल्यामुळं कामाची आम्हाला शक्यता कमी वाटते. मला सांगा की पूर्वी एक नगरसेवक होते पण तितकाच आपण कोल्हापूरचा विकास झाला नाही असं नागरिकांकडून पण येतं. मग आता 4 झाल्यावर होईल का? 4 झाल्यावर कोण कोणाला लक्ष देणार आहे? 4 नगरसेवक कुठले लक्ष देणार आहे? पण मला प्रत्येकजण काय करणार आहे? प्रत्येकजण मला ह्या भागात मतदान पडलं नाही, ह्या भागात मला मतदान कमी पडलं असं म्हणणार आहे ना माणसं. त्यामुळं काय होईल सांगता येत नाही. तुम्ही किती इलेक्शन बघितलेत कोल्हापुरात? मी आता जवळजवळ एक 15 इलेक्शन बघितले. 15 ते 20 इलेक्शन बघितले. हे पहिल्यांदाच होतंय बहुसदस्य. मग तुमच्यापर्यंत हे पचनास पडलेलं आहे का? पचनी होणार? पचनाच पडाय नाही आमच्या. नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय काय याचा इम्पॅक्ट पडू शकेल नागरिकांवर? जेव्हा 4 नगरसेवक होतील तेव्हा काय इम्पॅक्ट पडेल? का आहे हे एक नगरसेवक भागात आणि माणसं भागात त्याच्याकडे जाऊ शकतात. 4 नगरसेवकमध्ये नंतर चारही नगरसेवक त्यांच्याकडे ती जवळ करणार काय हे मोठा प्रश्न आहे. तो म्हणा तो माझ्या भागात नाही आहे, तुमच्या भागात आहे, तुमचा नगरसेवक बघा जावा. प्रत्येकजण आणि पक्षाच्या लेवलला झाले की पक्ष लेवल त्यांचं हे होणार ना. माझा आहे तुमच्या इथं मत आम्हाला कमी पडलं, आमचा उमेदवार पडला अशी सांगणारे लोक आहेत ना. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बहुसदस्य प्रभागांही फारशी पचनी पडणार नाही आहेत. आपल्यासोबत युवा वोटरसुद्धा आहेत पालिकेचा. आता तुम्हाला माहिती आहे का की एका प्रभागात 4 नगरसेवक निवडून येणार? हे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे. मग काय वाटतंय तुम्हाला 4 नगरसेवक निवडून आल्यावर कोल्हापूरचा भागाचा विकास होईल? फायदा आहे की तोटा आहे? पूर्ण भागाचा काय होणार नाही. जे पहिला वॉर्ड होतं सिंगल वॉर्ड तसा वॉर्ड पाहिजे. म्हणजे हे जे काही बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे ही काय तुम्हाला म्हणजे मान्य आहे अमान्य आहे? याचा काय फायदा तोटा मला ते पण सांगा. तसं पूर्ण अमान्य नाही खरं, आहे थोडीफार मान्य.
म्हणजे 4 नगरसेवक झाल्यावर थोडाफार फायदा होईल. थोडाफार फायदा होईल, पूर्ण असं नाही, थोडाफार होणार. नक्कीच. आणि बातचीत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. थँक्यू.